झी 24 तास एक पाऊल पुढे। तर महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस आहे, मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे। याविषयी आपण अधिक चर्चा करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। अरुण, महाराष्ट्रातला जवळपास सर्व भाग मराठवाडा वगळता जवळपास सर्व भाग आता पावसाने आपल्या कवेत घेतलेला आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? विशेषतः आजचा दिवस जर आपण बघितला तर सकाळपासूनच राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे। अगदी खरं आहे अमोल, म्हणजे खरं तर गेल्याच आठवड्यामध्ये मान्सूनचं आगमन हे पश्चिम महाराष्ट्रात झालं होतं। मात्र मान्सून पूर्व पाऊस पुण्यासह काही ठिकाणी पडला होता आणि त्यानंतर मान्सूननं किंवा पावसानं एका अर्थाने तडी दिली होती, एक गॅप दिला होता आणि रोज पावसाची वाट पाहणं सुरू होतं। आणि अशातच गेल्या 2 दिवसांमध्ये म्हणजे कालपासून प्रामुख्यानं पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापुरामध्ये चांगला पाऊस होतोय, त्यामुळे स्वाभाविकपणे बळीराजा किंवा शेतकरी जो पावसाच्या प्रतीक्षेत होता तो या ठिकाणी त्याला दिलासा मिळालाय, तो या ठिकाणी सुखावला आहे। आणि दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये देखील म्हणजे आज मोठ्या प्रमाणावरती नाही किंवा संततधार अशा स्वरूपाचा नाही, मात्र रिमझिम स्वरूपाचा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे। कारण पुण्यात देखील मान्सूननं खंड दिलेला होता आणि पुण्याचा जर विचार केला तर पिण्याच्या पाण्यापासून म्हणजे पाणी कपात जर टाळायची असेल तर पाऊस पडणं गरजेचं आहे, धरणामध्ये पाणी साठणं गरजेचं आहे आणि यासाठी म्हणून आता या पावसाची प्रतीक्षा होती। आज काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पुणेकर म्हणजे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातल्या लोकांसाठी ही परिस्थिती नक्कीच आनंदाची म्हणावी लागेल। बिलकुल, आपल्याबरोबर विशाल करोळे सुद्धा आहेत। विशाल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस कोसळतो आहे, आज दिवसभर संततधार सुरू आहे। मराठवाड्याकडे मात्र सध्या मान्सूनची कृपादृष्टी मराठवाड्यावर वळताना दिसत नाहीये। काय नेमकी परिस्थिती आहे? संपूर्ण मराठवाड्यात ही परिस्थिती आहे की केवळ औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातला काही भाग मान्सून पासून अजून वंचित आहे? अपवादात्मक परिस्थितीत लातूर आणि नांदेडच्या काही भागात पाऊस झाला आहे, मात्र एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। गेल्या वर्षीही पावसानं हुलकावणी दिली होती, त्यामुळे यावेळेस बळीराजाही धास्तावलाय आणि सामान्य नागरिकही धास्तावलाय। त्यातच मान्सूनपूर्व थोडा बहुत पाऊस पडला, मात्र त्यानंतर पावसाने जी दडी मारली ती पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट आहे। अशातच गेल्या वर्षी काहीही पेरणी झाली नाही, काहीही पीक आलं नाही, त्यामुळे आता पेरणी करण्याची योग्य वेळ आहे। त्यामुळे बळीराजा आणि सामान्य नागरिक म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही लोक पावसाकडेच डोळे लागून बसलेले आहे। मात्र अजूनही मराठवाड्यावर वरुण राजा प्रसन्न होत असल्याचं काही चिन्ह दिसत नाहीये। ढग काळवंट आहेत, मात्र सोसाट्याचा वारा येतो आणि ढग निघून जातात आणि अशा पद्धतीने अजूनही मराठवाडा पावसाच्याच प्रतीक्षेत आहे। अमोल, बिलकुल, मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जरी मराठवाडा सोडून इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळतो आहे, बळीराजा सुखावतो आहे आणि आपण प्रार्थना करूया की लवकरात लवकर मराठवाड्यावर सुद्धा हा वरुण राजा प्रसन्न होईल आणि मराठवाड्यात सुद्धा जे केवळ ढग येत आहेत, जसं जालन्यात होत होतं आणि त्यानंतर आठवड्याभरांनी जालनाकरांना दिलासा मिळाला, त्याच पद्धत जळगावकरांना दिलासा मिळाला, त्याचप्रमाणे आता मराठवाड्याला सुद्धा दिलासा मिळाला। धन्यवाद अरुण मेहत्रे आणि विशाल करोळे या सविस्तर चर्चेबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।